आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या माणिकराव कोकाटेंकडचं कृषी मंत्रालय कृषी खातं काढून घेऊन त्यांच्याकडे आता क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली आहे। अजित पवारांनी कोकाटेंवरती कारवाई केल्यानंतर आता वादात सापडलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांवरती कारवाईसाठी विरोधकांकडून दबाव वाढू लागलाय। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आता शिवसेनेतल्या वादग्रस्त मंत्र्यांसंदर्भात कोणता निर्णय घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय। दादांनी कारवाई केली, शिंदे काय करणार? निर्णयाचा चेंडू शिंदेंच्या कोर्टात। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांचं काय होणार? वादग्रस्त वक्तव्यांची मालिका आणि अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटेंना कृषी मंत्री पदावर पाणी सोडावं लागलं। कृषी खात्याची जबाबदारी आता दत्ता भरणेंकडे सोपवली गेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या कारवाईनंतर आता लक्ष लागलंय ते एकनाथ शिंदेंकडे, कारण गेल्या काही दिवसात शिवसेनेचे संजय शिरसाट असोत, योगेश कदम असोत किंवा भरत गोगावले हे सगळे मंत्री या न त्या कारणानं वादाच्या भोवऱ्यात आहेत। याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे या वादग्रस्त मंत्र्यांबाबत कोणती भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच दोनही उपमुख्यमंत्र्यांना वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता, अन्यथा स्वतः कारवाईचे संकेत दिले। त्यानंतर अजितदादांनी कारवाईचा बडगा उगारला आणि कोकाटेंचं खातं बदललं। विशेष म्हणजे 3 दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांची शाळाही घेतलेली। वादग्रस्त विधानं किंवा कृती अजिबात खपवून घेतली जाणार नाही असं सांगतानाच अशा प्रकारांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होते या शब्दात मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांची खरडपट्टी काढली। ही अखेरची संधी असल्याचा शेवटचा निर्वाणीचा इशाराच मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिला। विशेष म्हणजे कुणाचीही बेशिस्त वागणूक खपवून घेणार नाही असं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही। हिंदी में बताइए, मंत्री का जो एकदा सूचना दिलेल्या आहे की असं वादग्रस्त वक्तव्य करू नये भविष्याच्या काळात। हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। एकीकडे वादग्रस्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी स्तंभी दिलेली असताना शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हावी यासाठी विरोधकांनी दबाव वाढवायला सुरुवात केली आहे। देवेंद्र फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं, मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून। मी सांगतो, अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे। हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी या 2 पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे। कृषी मंत्र्यांचं खातं बदललं, खातं बदलून चालणार नाही, त्यांनाच बदलले पाहिजे, त्यांना तिथून काढलंच पाहिजे। तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे। त्याचं कारण असं आहे, नाहीतर तुम्ही हतबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हतबल असू नये। मुख्यमंत्री हतबल झाले तर महाराष्ट्र देखील हतबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरपणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजे। वादात सापडलेल्या कोकाटेंचं मंत्रीपद बदललं गेलंय। आता शिवसेनेच्या मंत्र्यांबाबतीतला निर्णयाचा चेंडू शिंदेंच्या कोर्टात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आपल्या वादग्रस्त मंत्र्यांबाबत कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।